असशील त्याला. पोट फुगून फुगून मरल की ते. आधीच हगवण लागली आहे त्याला. 1000 वेळा सांगितलं थोडं थोडं पास, थोडं थोडं पास, पण नाही. तासन तास छातीला लावून बसायची सवयच लागली आहे तुला. अशानं तो घोडा झाला की नाही म्हणजे लई जर राहील तुला. हे बघ, तुझी बी तब्येत बिघडल आणि त्याची बी तब्येत बिघडल. आता उठ नाही तर लात घालीन कमरात. मला काय हाऊस आहे का हाऊस आहे. अगं पण पदराळ घेतल्याशिवाय हे पितच नाही ना. पदराच्या आड ह्याला वाटतं की आपल्या आईच दूध पाजते, आईच दूध पाजते. त्यामुळे हे बघ बाटली बार खलास. अगं आहे लहानपणी माणसाला बाटली आणि बाई ही आवडतीच. काय बाटली बाई म्हणजे आहे आणि बाटली म्हणजे दुधाची बाटली ग. हे बघ आवडती का नाही. खलास की नाही. बोलतय काय बोलतय. आई बाप गेले मारून आणि आमच्या नावावर हे पॉर लिहून ठेवलंय. अख्खं घाण करतोय. सारखं किती दिवस घाण काढायचे आम्ही. अरे आपल्या पोराची घाण आपण काढायची नाही तर का गावाने काढायची आहे. गावाला काढते मग असं कर ना. ह्याची घाण मी काढतो आणि गावाची घाण तू काढ. देऊ काय ठेवून. देऊ का ठेवून. मुळामध्ये पडणाऱ्या एसटी मध्ये जाऊन बसला कशाला ह्याचा बाप. अरे पण त्याला काही सपाट पडलं होतं का की ती एसटी दरीत कोसळणार आहे म्हणून. अगं सपना जाऊ दे मरू दे पण एसटी मध्ये बसायच्या अगोदर ड्रायव्हरच्या तोंडाचा वास घ्यायचा का नाही. बाग केन जाऊन बसला आतमध्ये पण मस्ती मस्ती. नारायणा त्याला उचलायच्या ऐवजी मला का नाही उचललं. का नाही उचललं. तुला कसा उचलणार तो. देव म्हणजे काय वेट लिफ्टर आहे काय. तुला उचलायचं म्हणजे एका टायमाला 4 M यायला पाहिजे तेव्हा तू उचलशील. आणि मी नुसतं खांदेकरी खांदा द्यायला. खांदा द्यायचंय तुझ्या आईला. अरे कोण आहे तू आहेस होय. अजून तू इथंच. अरे दिस कासरा बरोबर आला तर अजून तू इथंच. अरे ती शेठजी तुझ्या 42 पिढ्या खाली आणत असेल. अरे नोकरी कुणी जायचं. माझ्या बारा जायचं का तुझ्या बारा जायचं. काय करते दे मावशीकडे. दे मावशीकडे. माझ्याकडे नको. ते माझ्याकडे राहत नाही. तू आपला घेऊन जा पोराला. हा तुझ्याकडे कसं राहील. पोर जवळ राहायचं म्हणजे माया करावी लागते. माया करावी लागते. माया केल्याशिवाय असं घोड्यासारखा वाढलाय. घोड्यासारखं त्यावेळेला तू माया केली असशील. पण काल पोर नुसतं अंगावर हाकलं तर 10 वेळा पातळ बदललंस. माझ्या अंगावर 10 वेळा हाकलं तर मी एकदा बी कापड बदलली नाहीत. 6 महिने आंघोळ केली नाही मी. तरी म्हटलं काय घालतय. हो तुझ्या नाकाला लागले आग तुझ्या. ए बाबा ए पॉर पाण्यात कामावता. तर बाबा कामावर जायचं आपल्याला. आता गप झोपायच्या गप. गेल्या किती त्रास घेशील ह्याच्यासाठी. अगं मावशे कसला त्रास. अगं मावशे ह्याच्यासाठी नाही ह्याच्यासाठी. अगं ही टेस्टी माझा दोस्त म्हणजे तुझा पोरगानी सूट ह्या टेस्टीनं खाल्लं मावशे. या टेस्टीनं असू दे असू दे मावशे. त्या बारक्या पोराला मी बाहेर काढलं मावशे. असू दे असू दे मावशे. पैसे मिळालं काय ग. कसला पैसा र. ते नुकसान भरपाई काय म्हणतात ते. नाही नाही नाही. तू तुमची आहे का काय झालं मावशे. अगं मरावं तर इमानात बसून मरावं. खरंच. अगं इमान पडायच्या आत पैसे घरात आणि ते बी किती माहिती आहे. 5 लाख. अरे तुमच्या लागली बोंबलायला माझ्या नावावर. मावशे अशी वाजी त्यात बघ माझ्या नावाने. अरे आलो की सुकायच्या न. जर मावशे पैसे जर आले की तर मला लगेच कळवायचं. इसरायचं नाही. अरे आलो की सुकायच्या न. इसरायचं जाऊ का. आपण पापाचा विचार केला तर धंदा बुडतो. बुडाला. आणि पुण्याचा विचार केला तर वैकुंठाला जाऊन पोचतो. वर. तेव्हा पापाला बाप म्हणायचं आणि पुण्यावर पाणी सोडायचं. पण पुण्यात किती वेळा पाणी सोडायचं. पुण्य आलं की पाणी सारखं पुण्यात पाणी पुण्यात पाणी पुण्यात पाणी पुण्यात सारखं पुण्यात. थांबा आम्ही पाणी सोडतोय ना. पाणी नंतर सोडा. आधी 2 रुपयाचा गोड देल द्या. गोडदेल कुठे कुठे गोडदेव. त्याला गोड 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 तुझे रूप गोड तुझे नाम गोड गोड रे हे गोड हे घ्या. हा बया 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 बया. काय वा तेल एवढं कमी का बरं. काय मग आम्ही बॅरल भरून देणार का. 2 रुपयात बॅरल भरून. अरे महागाई काय वाढले. काय वाढली. शुद्ध गोडा तेल हवा असेल तर 50 रुपये लिटर. 50 आणि भेसळ हवा असेल तर 60 सांगा. 60 रुपये भेसळ. 60 रुपये. हो 60 भेसळ. पण काय वा बेसळ एवढं महाग का बरं.
महाग म्हणजे भेसळ महाग म्हणजे भेसळ करायला वेळ नाही का लागत. 4 माणसं लागतात भेसळ करायला. आणि भेसळमध्ये 3 तेल एकत्र करावे लागतात बाई. राखेल, पेट्रोल, डिझेल हे गोड्या तेलामध्ये मिक्स करावं लागतं, सारखं घोटावं लागतं. मग त्याचं होतं 3 in 1. 3 in 1. 1 म्हणजे काय? 3 in 1 माहित नाही. एकदम नवीन गिराईक दिसतंय. अहो 3 in 1 म्हणजे जाळायला, तळायला आणि चोळायला एकच तेल लागतं. तुम्हाला चोळायला पाहिजे काय? चोळायला हे घे हे घे हा. आणि चोळत बसतोच. कुठनं धरून आणले म्हणजे आपल्या दोघा सांगितलंय. खरं ते सांगितलं हो. तुझी राधिका. काय शिर्डी काय म्हणते आपल्या धर्मा? नाही ते समजा कळलं मला. हो. पण याला खिळ बिळ ठोकता येतात का? खिळ बिळ खिळ बिळ दोन्ही एका टायमाला ठोकतो. उद्या 9च्या ठोक्याला पाठवून दे. बर. आणि आता निघा. असं खानदान पाहिजे. रोक ठोक रोक ठोक. अरे खिळ पोटात जातील की. काय धर्मा झालं की नाही ठोकून? सकाळपासून किती काम झालं? हा सावकाश सावकाश सावकाश. काय खातोस काय? खिळे गिळतोय सकाळपासनं. काय? अर्ध घमेल खिळे संपवलेत यानं. अर्ध घमेला? ए खिळे किती महाग आहेत माहितीये का तुला? उद्या सकाळी मला सगळे खिळे पाहिजेत. हा ते सुद्धा धुवून. धुवून हा काय धर्मा काय करतोयस? खेळ ठोकतोय. खिळे ठोकतोयस? हो. अरे मार्किंग कुठं? तू ठोकतोय कुठं? हा इथे ठोक. माझा अंगठा आहे ना तिथं ठोक. अंगठ्यावर अरे बघतो काय ठोक. लागलं काय? कसं काय मालक? काय चाललंय? बरं चाललंय. हा? काय झालं? काय झालं सांगतो. बस बाबा सांगतो. तुझं पाय कुठं? पाय ही काय पाय? ठेव मार्किंग वर. इथं काय पाय पडतं काय माझ्या? नाही तुझी पाया भरणी करतो. हा, अरे पण किती त्रास घेतोस आमच्यासाठी. अगं मावशे तुमच्यासाठी नाही ग ह्याच्यासाठी माझ्या दस्तोसाठी त्रास घेतोय मी. अगं मावशे माझ्या धर्माला कुठं बी नोकरी लावीन मी. त्याची काही बी काळजी करू नकोस. अगं मावशे ते पैशाचं काय झालं ग? कसलं र? अगं ते नुकसान भरपाईचं पैसे येणार होतं एसटी महामंडळाकडून त्याच ग. नाही बा. नाही बा आलं नाहीत पैसे. नाही. मला पैशाची गरज होती ग मावशी. तेवढी बोरमाळ देतीस? शिवा तुझा. अरे तू म्हणतोस ती समजा हा. खरं. पण ह्याला ट्रॅक्टर चालवता येतो का? अहो ट्रॅक्टरचं सोडात ह्यो हेलिकॉप्टर सुद्धा चालितोय. हा? आहे का तुमच्याकडे हेलिकॉप्टर? आता आम्हा गरीबाकडे कुठलं आलं हेलिकॉप्टर? मग कशाला तोंड वासून बोलताय? पण तू ह्याला ट्रॅक्टर चालवताना बघितलंयस का? बघितलंयस का? हा? हे घ्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात काय? आता लग्नासाठी आपण मुलगा बघतो त्याला काय उघडा करून बघतो काय? मग आपल्याला कसं कळतं की तो चालेल म्हणून? अहो ह्यो ग्रामोफोन चालितो, रेडिओ चालितो, टेप रेकॉर्ड चालितो, हातगाडी बी चालितो. आता मिळत नाही म्हणून सोडा. नाही ह्यो पट्ट्या घन मशीन सुद्धा चालितोय. अरे पण माझा ट्रॅक्टर नवीन हाय काय ब? होय मग ह्यो कुठं जुना आहे? ह्यो सुद्धा नवीनच आहे. नव्या वस्तूलाच हात लावतोय, जुन्या वस्तूला अजिबात हात लावत शिवत नाही. जबाबदारी तुझी. हा, माझी, जर का माझी. माझ्या ट्रॅक्टरचा एखादा स्क्रू जरी मोडला तर? माझ्या हाड तोडा, पहिला दार फोडा आणि ढोल झोडा.
कुठं आहे तो इकडे हा तो गेने दिसला कुठं वय कुठं आहे त्या मोठ्या गावताच्या गंजीत. तिथं चला चला हा मावशे 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 अगं बाई ग कोण आहेस तू? मी गेल्या घेण्या तू? अरे असं कशाला झालं रे? तुझ्या पोरामुळं हा? त्याला नोकरी लावता लावता माझं सगळ्यात मोडलं. आता जर का त्याला नोकरी लावली तर या हिरीत मी उडी टाकीन. हिरीत उडी टाक, पर पाईप कशाला हातात घेतलायस? पाईप पाण्यासाठी, इकडून ओढायला आणि इकडून सोडायला. कुठे पाणी कुठे पाणी पाणी तरी पडला असेल मुडद्या, लागला असेल एवढंसा आणि धावता एवढं म्हणायची हाडं मोडली.